तर उद्या आंबेडकरी चळवळीतल्या संघटनांकडून भारत बंदची घोषणा करण्यात आलेली आहे। एससी एसटी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे। एसटी एसटी आरक्षणामध्ये उपकोटा निरीक्षित करून वर्गीकरणास विरोध दर्शवला जातोय। काँग्रेस नेते नितीन राऊतांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहे, कशासाठी भारत बंदचा आवाज दिलेला आहे, हाक दिलेली आहे? गेल्या 1 ऑगस्टला माननीय सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती जमाती यांच्या वर्गीकरणाच्या बद्दल एक निर्णय दिला। एक प्रकारचा राजनीतिक खेळ या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या सगळ्या लोकांसोबत या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचा निषेध म्हणून देशामध्ये 21 ऑगस्टला भारत बंदचं आव्हान आहे। तर आम्ही संविधानाने जे अधिकार एससी एसटीला देण्यात आलेले आहेत त्या अधिकाराचं पूर्णपणे संरक्षण व्हावं, संविधानाचा सन्मान व्हावा, यासाठी भारत बंद या ठिकाणी केलेला आहे। त्याला मी माझं संपूर्णपणे समर्थन करतो आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या माझ्या सहकाऱ्यांसोबत मी संपर्क ठेवून आहे। सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येत्या 21 ऑगस्टच्या भारत बंदमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सम्मिलित व्हावं। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।